श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, मी आज आलो आहे चतुर्थ दत्त अवतार भगवान श्री माणिक प्रभू महाराज यांच्या समाधी दर्शनाला. या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण माणिकनगरचं दर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पोहोचतो तो म्हणजे प्रभूंच्या समाधी मंदिरामध्ये. चिरेबंदी वाड्यामध्ये जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपल्याला सुंदर असा दगडी बांधकाम केलेला सभामंडप दिसतो. श्री माणिक प्रभूंच्या समाधी मंदिराचा हा प्रांगण म्हणजे अतिशय दिव्य असं क्षेत्र आहे. कारण याच ठिकाणी प्रभूंचं वास्तव्य होतं. याच ठिकाणी प्रभूंचा दरबार भरत असे. याच ठिकाणी भगवान अक्कलकोट स्वामी महाराज माणिक प्रभूंजवळ येऊन राहून गेले होते. तसेच शिर्डीचे साईबाबा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हेही याच ठिकाणी प्रभूंना भेटून गेले होते. असे अनेक सत्पुरुष प्रभूंना याच ठिकाणी भेटून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे आपल्या अवताराला सुरुवात करते झाले होते. आपण सभामंडपातनं पुढे आलो की आपल्याला प्रभूंच्या समाधीचं दिव्य दर्शन घडतं. अतिशय सुंदर अशा समाधी मंदिराचं बांधकाम द्वितीय सत्पुरुष श्री मनोहर माणिक प्रभू यांनी केलं होतं. श्री माणिक प्रभू म्हणजे प्रत्यक्ष सगुण रूपातले दत्तात्रय प्रभूंचे पूर्ण अवतार. आणि हा पूर्ण अवतार याच ठिकाणी संजीवन समाधीमध्ये आजही भक्तांच्या कल्याणासाठी बसलेला आहे. आज ज्या ठिकाणी समाधी आहे त्याच ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये माणिक प्रभू राहत असत. आपल्याला समाधीच्या वरती जी गादी दिसते ती दत्तात्रय प्रभूंची गादी स्वतः माणिक प्रभूंनी स्थापन केलेली आहे. असे हे माणिक प्रभूंचे दिव्य असे समाधीस्थान. या समाधी दर्शनाने भक्तांच्या ऐहिक आणि पारलौकिक कामना पूर्ण होतात आणि सगळ्यांचं कल्याण होतं असा अनुभव आजवर हजारो भक्तांनी घेतला आहे. तर आपणही चतुर्थ पूर्ण दत्त अवतार भगवान श्री माणिक प्रभू महाराजांचे हे स्थान नक्की बघा. आपल्याला आजही येथे तीच आध्यात्मिक प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. इतकं हे पवित्र आणि मनोरम असं क्षेत्र आहे. जय गुरु माणिक. श्री गुरुदेव दत्त.